ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणपूर्व अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचार व हत्या आणि धमकी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी बदली। तर पीडित मुलीच्या घराबाहेर तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या मुख्य आरोपी पाठोपाठ त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी केली अटक। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणात पीडित मुलीच्या घरासमोर तरुणांनी दहशत माजवल्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। तर दुसरीकडे पीडित मुलीच्या घराबाहेर तोडफोड करत जामिनासाठी दहशत निर्माण करून कुटुंबियाला धमकावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न प्रकरणातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम शेलारसह त्याच्यासोबत दहशत माजवणाऱ्या 2 साथीदारांना देखील कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। साहिल कालवार आणि अनिकेत नितनवारे अशी यांची नावं आहेत। हा सर, जे पीडित कुटुंबियांचा घराबाहेर जे गुन्हा घडला होता, काय प्रकार होता? 2 तारखेच्या रात्री सुमारास 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास त्या भागात 3 लोक संशयितरित्या फिरत होते आणि त्यांनी त्या भागात आरडाओरड केली। आरडाओरड केलं असताना त्यांना वरच्या एका माणसाने पाहिलं आणि त्याला हटकलं असता त्यांनी त्याला परत आरडाओरड करून शिवीगाळ केली। त्या अनुषंगाने आम्ही कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल त्यांना आम्ही ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजरसुद्धा केलेलं आहे। यांचं येण्याचा तिथे उद्देश काय होतं त्याबाबत आता सखोल तपास चालू आहे। तिथे कोण आहे सर आणि त्याचं टेक्निकल काय नाव काय? त्यातला जो मुख्य जो शिवीगाळ करणारा इसम होता त्याचं नाव आहे शेलार म्हणून आहे, तो पुरुषोत्तम शेलार। त्याच्यावर काय रेकॉर्ड वगैरे? त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एक आहे, त्याच्यावर एक पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे। आम्ही त्याचाही तपास करीत आहोत। सर, असं का करत होता तो, त्यांनी काय सांगितलं? आता तपास प्राथमिक स्वरूपात आहे, त्याबद्दल तपास चालू आहे। तपासाच्या अंती आपल्याला सगळ्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल। या प्रकाराचा पुढील तपास सुरू आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।